उमलिंगला चाललो होतो आम्ही, पण रस्त्यात आहे ना अशी थंडी वाजली ना आता ते बघा काय करतोय. 20 किलोमीटर 20 खाली दाखव त्यांना एवढं. आणि रात्री याचा एक सीन झाला. ट्रेन मध्ये झोपलेला होता आणि अचानक त्याला घुसमरल्यासारखं व्हायला लागलं. आणि तुम्ही पेट्रोलसाठी लाईन बघू शकता, तशी सीएनजीला लाईन लागते ना तशी अशी पेट्रोलला लाईन लागलेली पूर्ण अशी. बघा हा सुमित, तो मयूर, ही आपली बाईक. ऑफ रोडिंग आहे खतरनाक, थोडे हाल होतील पण ठीक आहे. हे काय भाई रस्त्यावर सांभाळून घे बरं का, लांबून घे. आणि रस्त्याचा कलर बघा तुम्ही कसा आहे, ब्लॅक कलर नाही रस्त्याचा. इथं जायचं आम्हाला. आणि समोर बघू शकता तुम्ही किती मस्त व्ह्यू आहे. आणि या डोंगरामुळं मॉर्निंग गाईज, आम्ही आता निघालोय उमलिंगलासाठी. आणि उमलिंगला जाण्यासाठी आम्हाला जायचं आहे त्या डोंगराच्या मागं. सगळी तयारी वगैरे झाली, गाड्या वगैरे रेडी करून झालेल्या आमच्या सगळे रेडी झाले. आता आमच्या मयूर भाऊची गाडी पडली होती, उभ्याच पडून गेली ती. त्याला पण नाही समजलं कसं काय पडली. गाड्या कोल्ड स्टार्ट वगैरे करून झालं आहे. हे भाई लोक पण तयार झाले, ते भाई लोक पण तयार झाले. आमची आता झाली तयारी, निघतो आता. दाखवतो तुम्हाला रस्त्यात काय काय ॲडव्हेंचर होतं. थंडी तर खूप आहे बघा, हात कशी झाली डायरेक्ट थंडीने, जबरदस्त थंडी आहे. गरम आहे सुमा पाणी मग. सरजी कैसा है? ठीक है भाई, ठीक है, थंडी है इसलिए गरम पाणी ठीक आहे. मयूरला पण नाही लागलं गरम पाणी. तर आता बघू आपण पण पाणी पिऊ. गरम पाणी पिऊ आणि निघू पुढे. थंडी आहे खूप. ते बघा बाकीचे टेंट लावून झोपलेले आहे, अजून कोणीच निघाले नाही. आम्हीच निघतो आता. अजूनपर्यंत एक पण गाडी जाताना दिसली नाही. बघू आता काय होतं काय नाही. पेट्रोल रस्त्यात दाखवतो तुम्हाला. थोडंसं गरम पाणी दिलं आहे सरांनी, गरम पाणी घेतो आणि पुढं निघतो. उमलिंगला चाललो होतो आम्ही, पण रस्त्यात आहे ना अशी थंडी वाजली ना आता ते बघा काय करतोय. ते बघा खतरनाक थंडी वरती. पूर्ण हात ठेवल्यावर सुद्धा काही होत नाही. काहीच होत नाही, काहीच. बघा बघा हा पोरगा आहे ना, काल रात्री स्लीपिंग बॅग मध्ये जॅकेट घालून बसला. आम्ही करतो काय बा, हे चालू बंद नाहीये, ते दिसतंय तसं. पल्सर घेऊन चाललंय. मला दुसरं टेन्शन कसलं होतं माहिती का, चैनीचं टेन्शन होतं भाई, गाडीची चेन. तो पाय ना फुल बुंग चाललाय ना भाई. कुठपर्यंत गेला असतं तर थोडं तरी निघू. काहीच नको बोलायला लावू. तो उमलिंगला पाच तिकडं, आम्ही बघा इकडं काय करतोय. किती किलोमीटरला? 20 किलोमीटर 20 खाली दाखव त्यांना एवढं. ते समोरचे दोन डोंगरांच्या मधलं डोंगर आहे ना, त्याच्यामधून आम्ही आलेलो आहे. 20 किलोमीटर असं आलेलं आहे ना, पूर्ण नागोबा बनत आलेलं आहे. पण आता झालंय असं, ग्लोव्स काम करत नाहीये. थंडी वाढली आणि वरती स्नोफॉल चालू झाला आहे. आम्ही जेव्हा अर्ध्या रस्त्यातनं रिटर्न आलो ना,
अर्धा म्हणजे 32 किलोमीटर बाकी होतं पाटोलाला. 22 किलोमीटर वरती गेलो होतो आपण. हां, तर तिथून जेव्हा रिटर्न आलो ना तर स्नोफॉल चालू झालेली होती. आणि आमचे सरजी केरलावाले ते गेले वर. बघू आता त्यांना यश प्राप्त होतं तर ते पण थोडं आमच्या भागच खाली येतात. कारण की त्यांचे पण ग्लोव्स एवढे खास नाही आहे. आपल्या ग्लोव्सनी दम तोडून दिला. वाटलं होतं चढल गाडी करतो पण झालं. दोन नाही झालं. तिकडे फिरव तिकडं फिरव. हां, थंड झालं नाही आहे. लय थंड झालं. आणि रात्री याचा एक सीन झाला. टेंट मध्ये झोपलेला होता आणि अचानक त्याला गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. जरा टेंट मध्ये गागायला लागला. सरजी खोलो, सरजी खोलो, सरजी खोलो. सरजी चेन टेंटची चेन खोलोस तर पण त्याला सुचत नव्हतं काही. काल रात्री मयूर सरजी तारे पाहायला गेले ना, सकाळी सरजीला तारे दिसले असते डायरेक्ट. मयूर स्लीपिंग बॅग मध्ये झोपलेला असता का रे तू, उठलाच नसता. काल रात्री ना 12 वाजता आम्ही सगळ्यांना उठवून दिलं होतं. एवढा हसून एवढं इकडची काय होणार आहे. खतरनाक मजा आली, खतरनाक काल रात्री. त्याच्यानंतर सरजी ना टेंट लावत होते, परत हवा येत होती म्हणून थंडी वाजत होती. लगाव मत लगाव मत लगाव. म्हणतो मी थंडीने गेलो तरी चालेल पण मरून गेलो नाही पाहिजे. ऑक्सिजन येत नाही ना तेव्हा. काय 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 त्याच्यात काहीच काम आहे. आणि 600 रुपयाचं ऑक्सिजन सिलेंडर घेतलं होतं, पण ते ऑक्सिजन सिलेंडर आमचं पण काम करत नाही. केरलावाले चाचा वर गेले, त्यांचं पण काम करत नाही आहे. आणि गेले तर आहे बिचारे, ते तरी पूर्ण करून यावं आम्हाला असं वाटतं. आम्ही तर नाही झालो, पण मजा आली. आता नाही तर नेक्स्ट टाइम पक्का. त्याच्यात भावानी सकाळी सकाळी गाडी पाडून टाकली. तू उलट्या साईडून पाय काढायला गेला ना, इथं नाही रे, तिकडे खाली. हा, इथं पण तसंच विषय झाला ना. तिकडे कसं काय पाडली? बूट अटकला त्याच्या शीटाला, डायरेक्ट गाडी उलट्या साईडला का? सायलेन्सरच्याच साईडला का? त्याच साईडून निघला ना तो बाहेर. आमच्या राण्या महाराणे अर्ध्यापर्यंत घेऊन गेला आम्हाला. रिटर्न आलोय आम्ही, पण ठीक आहे. इथपर्यंत जरी आलो ना तर खूप एन्जॉय केला, मजा आली खूप. कालची रात्र अशी होती ना खतरनाक. आणि त्या भाईने ना आम्हाला अर्धा तास 1 तास हसवलं, झोपून दिलं रात्रभर. मी तर म्हणतो रिटर्न आला का? मला असंच वाटतं भाई, चिच्याला आहे ना झोप नाही लागली. झोप चिच्याला असं वाटलं मी जर चेन लावून घेतली याची टेंटची आणि याला जर काय झालं ते 2 जण सकाळी मला पकडतील. त्याच्यामुळं रात्रभर चिच्चा जागा होता. गेला तो, लग हात जाऊ राहिला तो. कुठे तो वरती गेला, तिकडे गेला. तिथपर्यंत तर आपण बी जाऊन आलो ना रे. मी तिथं जाऊन आलो त्या तिकडं, तिथं जाऊन आलो मी बाबा. मी ना इथपर्यंत जाऊन आलो.
मयूरन ते इथपर्यंत आले, पण त्याच्या गाडीला लगेच जास्त असल्यामुळं आणि डबल सीट असल्यामुळं त्याची गाडी चढत नव्हती. काल पण एक गाडी रिटर्न एक गेला हां, काल पण एक जण रिटर्न आलेला होता. ते मला बोलले तू जा वर, आम्ही नाही केलं तर तू तरी करू नये. लेकिन नहीं करेंगे तो साथ में, नहीं तो नहीं करेंगे. जाना है तो साथ साथ आए ना तो साथ में लड़ेंगे, नहीं तो नहीं लड़ेंगे. आणि त्याच्यामुळं मी केरलावाला चाचाला सांगितलं का तुम्ही जा. ते मला म्हणे तू चल म्हणे. म्हटलं नाही चाचा, जाएंगे तो साथ में जाएंगे, नहीं तो नहीं जाएंगे हम. पण चाचा म्हणे मी जातो म्हणे, तुम्ही हळू जा, मी तुम्हाला परत खाली भेटेल. ठीक आहे, आपण आहे ना चाचाची वाट पाहू. आणि चाचा जर करून आले तर चाचाला खुशी खुशी गले लगाऊ, ऐसा करेंगे. काय म्हणतो मयूर? मयूरची तर वाट लागलेली आहे, पण मजा आली आज. तेव्हा तो ब्युटन गॅस पॅक करतोय. आम्ही आलोय आता हानलेवरून लोमा ना रे, लोमाच्या पुढं कॅलॉन नाही लायॉन का काहीतरी गावाचं नाव आहे. आणि ल्युमा इकडच्या गावाचं नाव पण लक्षात राहत नाही. आणि तुम्ही पेट्रोलसाठी लाईन बघू शकता, तशी CNG ला लाईन लागते ना तशी अशी पेट्रोलला लाईन लागलेली पूर्ण अशी. आणि तुम्ही जर कधी पँगॉंगवरून जर हानलेला जाणार असाल आणि उमलिंगला करणार असाल ना, तर तिथून लोमाला या. लोमा ना रे काय नाव सांगितलं तर ल्युमाला या. आधी पेट्रोल भरा इथे, कारण की पुढे 140 रुपये लिटर पेट्रोल आहे. आणि ते पण तुम्हाला नशिबात असेल तर भेटेल, नाही तर भेटणार नाही. त्यामुळे 10-12 किलोमीटर पुढे या इकडे अपोजिट साईडला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल भरा आणि त्यानंतरच पुढे निघा. ही बघा गर्दी पेट्रोल भरण्यासाठी. कसं वाटलं मग मायरा तुला? हां ओके, तुला सुन्या एकदम भारी वाटलं ना? बहुत बड़ी लाइन है, CNG की लाइन है, CNG की. बघू शकता तुम्ही किती मोठी लाईन आहे. आपल्या इथं CNG ला पण एवढी मोठी लाईन लागत नाही. एवढी मोठी लाईन पेट्रोल भरण्यासाठी आहे. फुल जोरात गर्दी, खतरनाक नंबर लागले, खतरनाक. चल घे मायरा गाडी पुढं. आम्ही आता न्योमावरून निघालो आहे. पेट्रोल वगैरे भरून झालं आहे, कॅरी पण केलं आहे. मी केला 400चं कॅरी, मयूरने पण केलं आहे 400-450चं कॅरी. आणि आता आहे ना सगळ्यात आधी हॉटेल शोधायचं आपल्याला. आपल्या मयूर शेटला भूक लागलेली आहे आणि त्यानंतर पोचायचं आहे आपल्याला पांगला. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला पांग क्रॉस करायचं आहे. आज पांग क्रॉस झालं तर आपलं एक नंबर काम होऊन जाईल. आपले पुढचे प्लॅन पण सक्सेस होतील. सकाळपासून मी गोप्रो यासाठी नाही लावला की थंड वातावरण होतं. ते बघा तिकडून आलो आहे आम्ही, थंड वातावरण होतं आणि ना गोप्रोची बॅटरी खूप उतरते, त्यामुळे लावला नव्हता गोप्रो. 1 ते 2 व्हिडिओ काढल्यानंतर गोप्रो डिस्चार्ज होऊन जात होता, त्यामुळे मी काय व्हिडिओ चालू केलाच नाही. आता थोडंसं ऊन वगैरे पडलं आहे, थोडंसं गरम वाटतं आहे, त्यामुळे आम्ही
गोप्रो लावला आहे आणि आता निघालो आहे रेस्टॉरंट बघायसाठी किंवा हॉटेल छोटंसं काही भेटेल जे भेटेल ते बघण्यासाठी थांबलो होतो. पण तिथं काय फक्त फ्राईड राईस होता, बाकी काहीच नव्हतं. आणि काल ज्यावेळेस फ्राईड राईस काढला त्यावेळेस काय पोटच भरलं नाही. त्याच्यामुळे आज असा निर्णय घेतला का फ्राईड राईस घ्यायचाच नाही, नाही का. बघू पुढे जाऊन हॉटेल वगैरे. आता थोडंसं सध्या पुरता तर जेवढं किलोमीटर काढता येईल तेवढं काढण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. निघून जाऊ जेवढं निघता येईल तेवढं. 4 तासाचा रस्ता आहे पांगचा आणि आता वाजले 1:30. कमीत कमी 3:30 ते 4:30 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. गाडी का रे 3:30 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. पांग जर झालं तर तिथून मोरोप्लेन सुमित म्हणतो की जवळ आहे, तर आज मोरोप्लेन करायचा ट्राय करू. जर झालंच तर ते पण करून टाकू. म्हणजे उद्या डायरेक्ट सकाळी उठायचं आणि मनालीसाठी रवाना होऊन जायचं. उद्या जर सकाळी लवकर आपण मनालीसाठी गेलो, 180 किलोमीटर मनाली म्हणताय सर्चीवरून, तर मग उद्या जेवढं लवकर होईल तेवढं मनालीला पोचायचं. दिवसभर मनाली फिरायचं, रात्री स्टे करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच दिल्लीसाठी निघायचा प्लॅन आहे आपला. बघू आता काय प्लॅन बसतो काय नाही. कारण की थंडीमुळे ना सगळ्यांची हालत खराब झाली आहे. आता सगळे म्हणताय पहिले आता गरममध्ये जाऊ. बस थंडी बस, गरम सहन होऊन जाईल पण थंडी काय इकडं सहन होत नाही यांना. चिनी झाला आहे तर चिनी नेपाळी दिसतोय तो. थापा निडर गावाचं नाव पाहिलं का भारी आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आता हानले सोडलं आहे. हानलेपासून कमीत कमी आम्ही 70-71 किलोमीटर येऊन गेलो आहे. आता जेवढं लवकर पांगपर्यंत पोचू तो आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे. आणि इथं गाडीला आहे ना जेवढा पाहिजे तेवढा ऑक्सिजन भेटत नाही, तर गाडीचा पिकअप आहे ना खूप कमी होऊन जातो खूप. जसं आम्ही सकाळी आता याच्यासाठी उमलिंगलासाठी निघालो, आम्ही एक चुकी केली की जे लगेज आहे ना ते रूमवर नाही ठेवला. आम्ही रूम खाली केला आणि लगेज आहे ना सोबत घेतलं. लगेज सोबत घेतल्यामुळं असं झालं की गाडीला पिकअपला खूप प्रॉब्लेम यायला लागला. त्यामुळे आपलं आहे ना उमलिंगला राहून गेलं. मग आम्ही असं ठरवलं की सरजी तर गेले पुढे, ते करून येतील, आपण आहे ना आपलं जे फिरायचं बाकी ते तरी कवर करत बसू. परत उद्यासाठी थांबलो आणि उद्या पण जर तोच प्रॉब्लेम आला तर मग आपला आजचा पण दिवस वेस्ट जाईल आणि उद्याचा पण दिवस वेस्ट जाईल आणि आपल्याला ते करायचं नाही. त्यामुळे आम्ही काय विचार केला की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पुढं निघून जाण्याचा प्रयत्न करू आपण. तर भेटू आता परत पुढे. काही नवीन काय आलं तर तुम्हाला दाखवतोच. बाकी तर आता हे सगळे डोंगर बघायची तुम्हाला सवय झाली असेल. आता नवीन काय दिसलं ना तर भारी वाटेल नाही का. तर हे 2 दिवसापासून तर हेच डोंगर वगैरे हेच चालू आहेत, सगळे माउंटन हेच. समोर आर्मी कॅम्प आहे त्यामुळे मी व्हिडिओ चालू नाही ठेवू शकत. हे बघा हा सुमित, तो मयूर, ही आपली बाईक आणि हा रस्ता. रस्ता म्हणजे रस्ता नाही आहे, फक्त टायराची निशाण आहे बस. ते पकडून चालायचं आपल्याला. मागून बाईकर वगैरे येत आहे. खतरनाक ऑफ रोडिंग आहे, खतरनाक. थोडे हाल होतील पण ठीक आहे. हे बघा रस्ता कसा आहे, याच्यातनंच जायचं आहे आपल्याला इकडे वरती. आणि थोडेफार रायडर वगैरे आलेले. त्यांच्या गाड्या आपल्यापेक्षा खूप चांगल्या आहे त्याच्यामुळे ते पटापट निघतील. पण ट्राय करू आपण पण आहे ना पटापट जाऊ. ट्रम्प वगैरे त्यांच्या त्याच्यामुळे त्यांना काही लोडच नाही आहे. ऑलरेडी ऑफ रोडवाल्या गाड्या आहे आणि ट्रम्प टायगर म्हटल्यावर तर इकडं पण चढवून टाकतील ते. इकडं काही विषय नाही त्यांना, अशी गाडी आहे त्यांची. त्याच्यामुळे ते दनादन जातील. आपण मस्त आपली त्रिशूल आणि आपली धन्नू घेऊन हळूहळू जाऊ आणि एकदा फक्त नजर मारा. आम्ही परत असं त्या डोंगरामधून फिरत आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो मी रस्ता कसा होता तो. बघा हा इथं रस्ता दिसतोय का तुम्हाला? हा रस्ता, या रस्त्यावरून आम्ही ना असं तिकडून आलेलो आहे मधून आणि इकडून आता चाललोय आता इकडे वरती. तेव्हा ते चालले समोर.
तसंच आम्ही चाललोय आता. मयूर रेडी? मयूरचं काय करावं काय कळत नाही आम्हाला. त्याला उन्हात बी थंडी वाजते, सावलीत बी थंडी वाजते, रात्री बी थंडी, दिवसा पण थंडी. चला निघतो आता आम्ही. बाय बाय. हे बघा आम्ही कशा ठिकाणी थांबलोय आणि मागचा व्ह्यू बघा, पूर्ण रान आहे. पुढच्या वेळेस तू सुम्या ओके, आपण पण ओके. त्याला थंडी जास्त वाटते. रेगिस्तान आहे इथलं, रेगिस्तान. आणि समोरचा व्ह्यू एकदा इकडचा व्ह्यू बघा एकदा. हे वाईट रेगिस्तान आहे बाहेर. हे बघा आणि समोर बघा ते पाण्यात आहे ना कसं उठलेलं आहे. परत तिकडे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. जबरदस्त असा व्ह्यू आहे. आणि आता आम्ही निघतोय, पळतोय पुढं. रस्ता बघून पूर्णपणे नॉर्मल रस्ता आहे, पूर्ण जंगली रस्ता आहे साधे सोपे भाषेत सांगायचं म्हटलं तर. आणि भाऊची लागलेली. चला तर मग भेटूया आता पुढच्या भागात. हे जे नदीचं पाणी आहे ना हे पिऊ नका, कारण की हे सगळं बर्फ पिघळून पाणी आलेलं असतं. हे शरीरासाठी कितपत चांगलं आहे हे आपल्याला पण माहिती नाही आहे, त्यामुळे हे टाळा. कारण की पँगॉंग लेकमध्ये मयूरनी ज्या वेळेस पाण्यात पाय टाकला होता ना त्याचा पाय असा पूर्ण चिकट झाला होता आणि पायावर असे रॅशेस आले होते. फ्यूल टँक एक कॅरी करा, याच्यात तुम्ही फुल कॅरी करू शकता. तुम्ही ह्या भरोश्यावर राहू नका की तुम्हाला पेट्रोल भेटेल. आता खूप सारे पेट्रोल पंप झालेले आहे. ह्या भ्रमात राहून तुमचं खूप मोठे हाल होण्याची शक्यता आहे. सरळ पेट्रोल कॅरी करा. थोडंसं जड वाटेल. हे काय वय रस्त्यावर सांभाळून घे बरं का, लांबून घे. याक 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 कलर चेंजवाला याक होता. आणि तिथं बघा तुम्ही पिंजरा लावलेला आहे. आय थिंक त्याच याकला पकडण्यासाठी पिंजरा लावलेला आहे तो. आर्मीची गाडी आली होती ना माहिती ती. रायडर चालू झालेले, थोडं बरं वाटलं बघून. चला 2-2 1-1 का होईना लोक दिसायला लागले, थोडं बरं वाटलं. इकडे ना तुम्हाला दुपारी नॉर्मल तापमान वाटेल. तुम्हाला असं वाटेल अरे ओके काय वाटत नाही आहे, नॉर्मल आहे. ही थंडी तर आपल्या इकडं पण आहे, आपण सहन करू शकतो. पण रात्री अचानक ज्या वेळेस आहे ना, स्लो कर. अचानक ज्या वेळेस आहे ना तापमान कमी होतं ना, कधी -2 -1 किंवा 0 डिग्री 1-2 पर्यंत पोचून जाईल ना, समजणार पण नाही का. लेह चुलसा, अरे बाप, लेह इकडं. मायवाच कुठं आहे? कुठं? पांगला. थांब, कोणाला तरी विचार. थांब, ट्रॅव्हल्स येते. थांब, घाई नको करू, लेहला निघून जा उलट. थांब ना भावड्या. काय बोलले? पांगचा बोल ऐकलं का तू? 2 मिनटं थांबून घ्या ना भाऊ. काल कसे हाल झाले कळाले ना. विचार सरजी. पांग जाना है. पांग, हाँ इधर है क्या? पांग इकडे रे. नहीं पांग नहीं, पैंगोंग होके आए. पांग जाना है. सरचू यहाँ से है का? तिकडेच आहे. तो पँगॉंग करत होता आणि मी त्याला पँग करत होतो. पांग.
हे बघा समोरचा डोंगर आहे ना काहीतरी वेगळा दिसतोय बघा. इतक्या वेळ रेग्युलर जे असं चालू होतं ना तसं नाही, काहीतरी वेगळं आहे नाही का. आणि खूप वेळानंतर अशी ग्रीनरी पाहायला भेटली हो आम्हाला. खूप वेळानंतर म्हणजे डायरेक्ट लेह सोडल्यानंतर परत आता लेहच्या मार्गावर निघालो तेव्हा ग्रीनरी पाहायला भेटली. नाही तर एक झाड नव्हतं दिसत, एक झाड. ते हे बघा हे बघा त्या ब्रिजवरूनच जायचं आहे आपल्याला. आणि इकडं नदीचं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे ब्लूइश आहे नाही का, एकदम असं ब्ल्यू स्वच्छ. पाण्यातल्या आतलं बघून घ्या नाही का तुम्ही, एवढं स्वच्छ पाणी आहे. आणि इकडं जास्त कोणी घाण पण करत नाही. प्रत्येक जण आय थिंक पास दाखवायचा आहे भाई. इथं चेकपोस्ट आहे, इथं चेकपोस्ट आहे, चेकपोस्ट 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 आहे का, गाड्या थांबल्या, हॉटेल बिटेल आहे काही कळा ना मला. इथं एंट्री समोर आमचा टायगर एंट्री करण्यासाठी चालला आहे. आय थिंक आहे ना टायगरला आपला पास दाखवावा लागणार आहे. वाटलं नव्हतं एवढ्या वेळा की पास दाखवावा लागेल. आम्हाला आधी वाटलं होतं का आम्ही पास काढला तो वाया गेला, पण तो वाया नाही गेला, कामात आला. कोणतं लाकूड रे? ती गाडी निघाल ना. नंतर तुझा फोटो काढतोय. आम्ही आता निघालोय त्याच ब्रिजवरून, जो ब्रिज आत्ता मयूर तुम्हाला दाखवत होता की कसा आहे. टू व्हीलरसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे. चला तर मग निघूया हळूहळू. हे बघा पूर्ण पत्रे टाकलेले, आणि हा पत्रा जर आपल्या बाईकला लागला तर आपली बाईक पंक्चर होण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे सांभाळून सतर्कतेने इथून निघावं लागेल आपल्याला. आणि फायनली आपण तो ब्रिज क्रॉस केला आहे. हे बघा इकडचे डोंगर थोडे वेगळे बघा, इकडे बघा, इकडे पण बघा, वेगळं पाहायला भेटलं इथं काहीतरी. हे असे दिसत आहे की जसे काही ज्वालामुखी वगैरे फुटल्यानंतर जे माउंटन तयार होतं ना त्या प्रकारचे. आणि हे जे तर लँडस्लाईड होण्याचे कारण हे बघा, हे ह्याच्यात बघा नॉर्मल छोटे छोटे दगडं आणि माती, छोटे छोटे दगडं आणि माती. ते कधी ही नाही रे, पांगटे सरची ऑफ रोडिंग आहे, पण ही जर असली तर मग संपलं. चांगला का? बरे 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 भो, आज ऑफ रोडिंग नाही करायची इच्छा नाही आज. हे बघा समोरचे डोंगर बघा कसे. आणि ब्रिजचं काम चालू करता वाटतंय आता नवीन परत एकदा. भरपूर आता हे बघा पूर्ण मुरुम आहे. हा पूर्ण मुरुम आहे बघा, पूर्ण मुरुम आहे. म्हणजे थोडं पण घसरलं ना तर पूर्ण वरतून खाली येतं. हे बघा पूर्ण मुरुम आहे. जिकडं बघावं तिकडं मुरुमच मुरुम आहे. आणि इकडचे डोंगर बघा कसे. आता आम्हाला गाव कधी लागल हे समजत नाही आता. पण आता जेवढं लवकर होईल तेवढं लवकर एखादं गाव पकडू, त्या गावात जाऊ आणि तिथून पुढचा प्रवास कसा करायचा ते ठरवू. आता इथून लवकरात लवकर निघू. काल सकाळी ज्यावेळेस आम्ही पँगॉंगवरून निघालो हानलेसाठी त्यावेळेस बघितलं की खतरनाक दोघी साईडला पूर्ण माउंटन, पूर्ण ओसाड,
पूर्ण मैदान आणि त्याच्यात आम्ही फक्त मातीच्या रस्त्यावर चालतो आहे की जे फक्त टायराचे निशाण शोधत 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 बस, बाकी काहीच नाही. तो रस्ता खूप खतरनाक होता. निघालो त्याच्यातनं बाहेर आणि जो तो तिकडे आल्यानंतर तोच म्हणत होता आपण हा रस्ता का निवडला, अजून एक रस्ता होता तो घ्यायला पाहिजे होता. हे बघा पूर्ण सरळ आहे बघा, पूर्ण स्ट्रेट. हे बघा पूर्ण स्ट्रेट आहे. आणि इथे ना ऑक्सिजनची खूप कमी आहे. गाडीला पण जेवढा पाहिजे तेवढा ऑक्सिजन नाही भेटत आणि आपल्याला पण ऑक्सिजन नाही भेटत कारण की इकडे झाडच नाही आहे. हे बघा हे नॉर्मल छोटे छोटे झाडं आहे. आता हे बघा 50च्या स्पीडला आहे आणि थ्रॉटल मी पूर्ण पिळलेलं आहे तरी 50च्या वर गाडी जात नाही. मयूरची तर काय माहिती किती पळते. सुंदर रस्ता आहे मस्त, दोघी साईडला डोंगर, त्याच्यातनं आम्ही चाललोय मस्त एन्जॉय करत करत. आणि रस्त्याचा कलर बघा तुम्ही कसा आहे, ब्लॅक कलर नाही रस्त्याचा, रस्त्याचा कलर चेंज झालेला आहे इथं डायरेक्ट. मजिंटा कलर आहे, मजिंटा रस्त्याचा. काय टाकलेलं आहे काय माहिती रस्त्यात, असं खतरनाक आहे. पण व्ह्यू गाडीच पळत नाही इथे बघा, 40च्या स्पीडला टुक 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 चालते. तुझी पळते का मायऱ्या, कितीनी पळते? तो स्पीड 60चा आहे तुझा, वा. हा 50चा वाटतोय तुला मला. अलिबाबाचा डोंगर आहे, अलिबाबाचा. हो जसं जाऊन तिथं बन ना खुलजा सिम खुलतोय अशी डायरेक्ट जीप बाहेर येईल आणि तुला मध्ये ओढून घेईल बरं का ते. खुलजा सिम नको म्हणून तिथं. गाडी पिकअपच पकडत नाही रे भाई. खतरनाक विषय इथं ऑक्सिजनचा, खतरनाक. पूर्ण थ्रॉटल पिळल्यानंतर सुद्धा गाडी फक्त 60च्या स्पीडने पळते. आत्ताशी कुठं पकडला आहे. आणि तो समोर बर्फ बघा वरती थोडासा उरला, एकदम थोडासा उरला आहे. आम्ही ना एक सुंदर अशा डांबरी रस्त्यानंतर परत एक अशा रस्त्यावर आलेलो आहे. तर परत आमची वाट लागलेली परत. आणि सुमित कसं वाटतंय तुला गाडी चालवून? हात कसे झाले हात? हे बघा हात, हे बघा हात, हे बघा. आणि हे समोर बघू शकतो तुम्ही परत नवीन काहीतरी बघायला भेटतं. आणि मयूर आपल्या इथंच खाली उतरायचंय. आणि हे पांग हे बघा हे समोर इथं जायचं आहे आम्हाला. आणि समोर बघू शकता तुम्ही किती मस्त व्ह्यू आहे. आणि या डोंगरामुळं अशी थंडी वाजते ना का हे ऊन जे पडलंय, हे पडलेलं ऊन सुद्धा कमी पडतंय. हे ऊन असं वाटतंय सकाळचं 8 वाजेचं ऊन आहे. आणि रस्ता पण खूप खराब आहे, पूर्णपणे रस्ता खराब आहे. 100 किलोमीटरचा रस्ता खराब आहे, 100. हे बघा काम चालू आहे रस्त्याचं. आणि तो आर्मीचा बेस कॅम्प, इथे हेलिकॉप्टर उतरतं, तिथं काहीतरी आहे, एवढं काही दिसत नाही ते लांबून. आणि समोर ते पांगाव. आता आम्ही हे बघा हे खूप भारी आहे, काहीतरी वेगळं वाटलं मला इकडे. कसं आहे ना पिक्चर बघूनच खूप भारी वाटलं ना बघा तो व्ह्यू. आणि इथं आपण फिरतोय, हे बघा धूळ बघा, धूळ बघा किती धूळ उडती बघा. खतरनाक आहे, खतरनाक. आणि आम्ही इथं थोडंसं रेस्ट करण्यासाठी थांबलोय कारण की भयानक थंडी वाजते, भयानक. हात बघा कसे झालेले, असे हात झाले. चला तर मग भेटू आता खाली. बाय बाय.